नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आज आपण दादाभाई नौरोजी यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती घेणार आहोत. दादाभाई नौरोजी यांना भारताचे भीष्म पितामह, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते तसेच आर्थिक निस्सारणाचे जनक या संबोधनांनी संबोधले जाते. तर त्यांना ही संबोधने का दिली याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. दादाभाई नौरोजी यांचा जन्म 1825 साली पारसी कुटुंबामध्ये झाला. त्यांचं शिक्षण हे एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई येथे झालं. मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की एल्फिन्स्टन महाविद्यालय हे स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचं खूप मोठं योगदान होतं. भारतीय मुलांनी शिकावं आणि भारताचा विकास करावा या दृष्टीने जगन्नाथ शंकर शेठ यांनी हे एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू केलेलं आणि त्याच विद्यालयामध्ये पुढे भारतातील अनेक मोठे समाजसुधारक तसेच मोठे व्यक्ती हे शिकून भारताच्या योगदानात त्यांनी त्यांचं योगदान दिलं. तर दादाभाई नौरोजी हे एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांची बुद्धी आणि समाजाविषयी तळमळ बघून तेथील एका शिक्षकाने दादाभाई नौरोजी यांना तू भारताची आशा आहेस असं म्हटलं. म्हणजे त्यांना माहीत होतं की हा विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी भारताच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान देणार आहे आणि भारताची प्रगती होईल असं काहीतरी कार्य करणार. त्यामुळे त्यांना भारताची आशा म्हणजे प्रॉमिस ऑफ इंडिया असं तेथील एका शिक्षकाने संबोधलं. एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादाभाईंनी त्याच महाविद्यालयामध्ये प्रोफेसरची नोकरी केली आणि एक भारतीय प्रोफेसर होणे ही एक पहिल्यांदाच हे असं घडत होतं. म्हणजे दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय आहेत की जे प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. ते गणित आणि तत्त्वज्ञान या विषयावर त्या कॉलेजमध्ये शिकवत होते. पुढे 1855ला दादाभाई नौरोजी हे लंडनला गेले. तर ते लंडनला का गेले तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पारसी समाज हा खूप प्रगत समाज आहे आणि तो प्रगत का आहे तर त्यांचं संघटन खूप मजबूत आहे आणि त्यावेळी या पारसी संघटनाचीच एक कामा कंपनी होती. म्हणजे जे पारसी आहेत त्यांनी एक संघटना बनवली होती आणि त्या संघटने थ्रू त्यांनी एक कंपनी बनवली होती की कामा कंपनी. त्या कंपनीचं नाव होतं कामा कंपनी आणि दादाभाई नौरोजी यांची देखील या कामा कंपनीमध्ये भागीदारी होती. आणि दादाभाई नौरोजी हे उच्च शिक्षित झाल्यामुळे या कामा कंपनीने त्यांना लंडनला पाठवले की या कंपनीचा तिकडं व्यवसाय वाढवण्यासाठी. मग दादाभाई नौरोजी हे 1855 साली लंडनला गेले. तिथे गेल्यानंतर काही वर्ष काम केली आणि मग त्यांना असं जाणवू लागलं की आता आपण स्वतःची वेगळी कंपनी काढावी. म्हणून त्यांनी 1862ला स्वतःची एक खाजगी व्यवसाय सुरू केला आणि एक कंपनी काढली. त्या कंपनीचं नाव होतं दादाभाई नौरोजी अँड कंपनी. दादाभाई नौरोजी अँड कंपनी. दादाभाई नौरोजी अँड कंपनी या नावाची त्यांनी तिथे स्वतःची खाजगी कंपनी सुरू केली आणि ते तिथे काम करू लागले. पण हे व्यवसाय करत असतानाच समाजासाठी काहीतरी करावे या तळमळीने दादाभाईंनी तिथे देखील काही संघटना काढल्या. जसं की 1865ला लंडन इंडिया सोसायटी ही सोसायटी काढली. तर ती सोसायटी काढण्यात त्यांना WC बॅनर्जी यांनी मदत केली. या दोघांनी मिळून ही लंडन इंडिया सोसायटी काढली. पुढे 1866ला त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची कंपनी काढली. तर कंपनी नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि लंडन इंडिया सोसायटी. तर या संघटना काढण्यामागे उद्देश काय होता तर ते लंडनमधील लोकांना भारताबद्दलची खरी परिस्थिती काय आहे ही समजून सांगणे. कारण की आपल्याला माहीत आहे की इंग्रज भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप लूट करत होते. भारतांना म्हणावे तेवढे स्वातंत्र्य देत नव्हते. राजकीय स्वातंत्र्य भारतीयांना नव्हतं. जे काही नगरपालिका होत्या किंवा जे विधिमंडळ होतं त्यामध्ये भारतीयांना स्थान नव्हतं. तर ते लंडनच्या संसदेपर्यंत
ब्रिटिश संसदेपर्यंत तसेच तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटना काढल्या आणि त्या वेळोवेळी भारतीयांच्या बाजू दादाभाई नौरोजी जेव्हाही त्यांना चान्स भेटेल, संधी भेटेल, त्यावेळी ते तिथं भारतीयांच्या मागण्या सांगत होते. आता हे ईस्ट इंडिया असोसिएशन याबद्दल आपण बघितलं की कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की भाऊदाजी लाड यांचं लेक्चर बघताना आपण पाहिलं की या ईस्ट इंडिया असोसिएशनचीच एक 1869ला मुंबईमध्ये एक शाखा स्थापन झाली आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनचीच मुंबईमध्ये 1869ला शाखा स्थापन झाली. तर त्याचे अध्यक्ष आपण बघितलं की भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड हे या ईस्ट इंडिया असोसिएशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. पुढे 1869ला दादाभाई नौरोजी परत भारतामध्ये परतले आणि त्यानंतर त्यांनी बडोद्याच्या संस्थानामध्ये दिवाण पदाची नोकरी केली 1873ला. आता हे बडोदा संस्थानाबद्दलही आपल्याला माहीत आहे की बडोदा संस्थान हे जे काही भारतामध्ये जे काही संस्थान होती त्यामध्ये कोल्हापूर संस्थान आणि बडोदा संस्थान ही 2 संस्थानं जी होती ती प्रगत होती, आधुनिक विचारांची होती. आपण बघितलं की हे बडोदा संस्थान जे आहे ते अनेक भारतीय मुलांना स्कॉलरशिप देत असत किंवा त्यांना शिकवत असत आणि आपल्या इथे नोकरी देखील देत असत भारतीयांना. तर दादाभाई नौरोजींनाही त्यांनी नोकरी दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही आपल्याला माहीत आहे की त्यांना बडोदा संस्थानाने स्कॉलरशिप दिली होती परदेशी शिकण्यासाठी आणि नंतर शिकून आल्यानंतर त्यांना नोकरीही दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे काही दिवस नोकरी देखील केली होती. तर या अशा बडोदा संस्थान प्रगत संस्थान होतं जे भारतीयांना संधी देत होतं. तर त्या बडोदा संस्थानामध्ये दादाभाईंनी दिवाण या पदावर नोकरी केली. दादाभाई नौरोजी हे अर्थक्षेत्रात त्यांचं ज्ञान होतं, अर्थतज्ञ होते आणि भारताबद्दलची जी अर्थकारण आहे, भारताची अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या दिशेने चालली याबद्दल त्यांना खूप माहिती होती आणि वेळोवेळी ते त्याबद्दल आवाजही उठवत होते. जसे की इंग्रजांविरुद्धही त्यांनी बऱ्याच वेळा आवाज उठवला की आर्थिकदृष्ट्या जसे लंडन प्रगत आहे तसे भारतीयांच्याबद्दल त्यांचा तो दृष्टिकोन नव्हता. मग ते वेळोवेळी आवाज उठवत असत आणि ज्यावेळी मग ब्रिटिश सरकारने एक समिती बसवली, भारतीय अर्थकारणविषयक समिती बसवली. या समितीचे अध्यक्ष होते ते फॉसेट होते. फॉसेट आणि या फॉसेट हे अध्यक्ष असल्यामुळे या समितीला फॉसेट समिती असं म्हणत. तर ही समिती बसवली होती आणि मग त्या समितीपुढे साक्ष देण्यासाठी जे भारतीय जात होते, म्हणजे समिती बसवली की आपल्याला माहीत आहे की समितीपुढे भारतीय लोक आपले म्हणणे मांडत होते. तसे इथं दादाभाई नौरोजी ह्या अर्थकारणविषयक समितीपुढे साक्ष देण्यासाठी गेले होते. तर त्यांनी त्यांचं मत मांडलं की भारताच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय काय गरजेचं आहे त्यांनी मत मांडलं. आणि आपण महात्मा फुले यांच्याबद्दलही आपल्याला माहीत आहे की ते महात्मा फुले हे शिक्षण क्षेत्रात त्यांनी खूप कार्य केलेलं आहे, समाज क्षेत्रातही खूप कार्य केलेलं आहे. तर त्यावेळी एक हंटर कमिशन आलं होतं भारतामध्ये. त्यावेळी महात्मा फुलेंनी त्या हंटर कमिशनच्या पुढे साक्ष दिली होती की त्या साक्षमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करावं. तसं दादाभाई नौरोजी हे अर्थतज्ञ होते, त्यामुळे ते भारतीय अर्थकारणविषयक समिती जेव्हा स्थापन केली त्यावेळी दादाभाई नौरोजींनी त्यापुढे साक्ष देऊन भारतीयांच्या मागण्या आणि भारताची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी काय आवश्यक आहे हे सांगितलेलं होतं. पुढे दादाभाई नौरोजी 1875 साली मुंबई महानगरपालिकेचे सदस्य झाले, निवडून गेले आणि परत नंतर 1885ला दादाभाई हे प्रांतिक कायदे मंडळात सदस्य म्हणून निवडून गेले. आता इथं फक्त ते मुंबई नगरपालिकेचे सदस्य होते आणि हे प्रांतिक कायदे मंडळ म्हणजे जसं आत्ता आपल्या इथं महाराष्ट्राची विधानसभा आहे, जे आमदार जातात निवडून तिथे, तर याचं इथं प्रांतिक कायदे मंडळ होतं. जे मुंबई प्रांत आहे त्या प्रांताचं कायदे मंडळ होतं. त्या कायदे मंडळामध्ये 1885ला दादाभाई नौरोजी हे सदस्य म्हणून निवडून गेले होते.
आणि 1892 साली दादाभाई नौरोजी हे लंडनची जी पार्लमेंट आहे, ब्रिटिश संसद, त्या संसदेमध्ये ते तिथे सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्यांना हे उदारमतवादी पक्ष या पक्षाकडून त्यांनी ती निवडणूक लढली होती. आणि फिन्सबरी हा मतदारसंघ आहे, जसं आपल्या इथं मतदारसंघ असतात लोकसभेचे किंवा विधानसभेचे, तर हे फिन्सबरी हा मतदारसंघ होता लंडनमधील. तर उदारमतवादी पक्षाच्या तिकिटावर आपण म्हणू शकतो लढून ते फिन्सबरीतून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेले होते. तर हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे काय, ब्रिटिश संसदेचे आपल्या भारतीय संसदेचे 2 सभागृह आहेत. एक म्हणजे आहे भारतीय संसदेचा लोकसभा, या लोकसभेत आपण खासदार निवडून देतो, ते या लोकसभेत असतात. आणि दुसरा आहे राज्यसभा. या राज्यसभेमध्ये आपण डायरेक्टली त्यांना निवडून देऊ शकत नाही. तर हे राज्यसभेचे खासदार आहेत, जे सभासद आहेत, त्यांना आपण जे आमदार निवडून दिलेत, महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे आपण आमदार निवडून दिलेत मत करून, ते या राज्यसभेवरती प्रत्येक राज्याला जेवढी संख्या असेल खासदारांची, जेवढी सदस्य संख्या असेल तेवढी हे आमदार निवडून देतात राज्यसभेवर. तसं लोकसभेवर आपण देतो. तसंच लंडनमध्ये ह्या लोकसभेला म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ कॉमन्स. आणि राज्यसभा आहे त्याला म्हणतात हाऊस ऑफ लॉर्ड. तर दादाभाई नौरोजी हे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सदस्य निवडून गेले होते. तिथं त्यांनी 2 वर्ष काम केलं, एक 1893 ते 1895, 1892 ते 1895 पर्यंत काम केलं त्यांनी. आणि आणखी एक गोष्ट, ज्यावेळी ते तिथं निवडून गेले होते तर ब्रिटिश संसदेची एक परंपरा होती की ते बायबलवर हात ठेवून शपथ घ्यायचे. म्हणजे ते ख्रिश्चन असल्यामुळे बायबल हा त्यांच्यात पवित्र ग्रंथ मानला जातो आणि त्या बायबलची साक्ष घेऊन शपथ घ्यायची. तर दादाभाई नौरोजींनी बायबलची साक्ष घेऊन नाही घेतली, तर त्यांनी त्यांचा जे पारसी धर्मग्रंथ होता त्या पारसी धर्मग्रंथाची साक्ष घेऊन शपथ घेतली इथं, ज्यावेळी ते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेले होते. 1897ला अजून एक कमिशन आलं, अर्थशास्त्राविषयक एक कमिशन आलं, तो रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर. तर तोपर्यंत दादाभाई नौरोजी हे खूप मोठे व्यक्तिमत्व झालेलं होतं भारतामध्ये आणि अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख झालेली होती. मग हे जे कमिशन आलं होतं याचे अध्यक्ष होते वेल्बी हे त्याचे अध्यक्ष होते. वेल्बी. तर वेल्बी हे अध्यक्ष होते आणि या समितीवर दादाभाई नौरोजी यांना सदस्य बनवलं होतं. म्हणजे आता पाठीमागची जी समिती बघितली आपण, अर्थकारणविषयक समिती म्हणजे फॉसेट समिती, इथे ते सदस्य नव्हते, तर इथं फक्त ते साक्ष देण्यासाठी गेले होते, साक्ष त्यांना सांगायला आपली बाजू. आणि हे जे कमिशन होतं रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर, या कमिटीवर, या कमिशनवर ते सदस्य होते आणि याचे अध्यक्ष होते वेल्बी, याचे अध्यक्ष होते फॉसेट. दादाभाई नौरोजींचं आणखी एक मोठं कार्य बघितलं आपण तेव्हा, किंवा त्यांची उपलब्धी बघितली तर 1885ला जी बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्याचे अध्यक्ष होते ते. आणि आपण बघितले की बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल माहिती घेतानाही पाहिले, बाळशास्त्री जांभेकरांच्या माहिती घेतानाही पाहिले आणि भाऊदाजी लाड यांच्याबद्दल माहिती घेतानाही पाहिले की बॉम्बे प्रेसिडेन्सी कधी स्थापन झाली काय. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी ही 1852ला स्थापन झाली. 1852ला बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली. बॉम्बे असोसिएशन. हे स्थापन करण्यामध्ये कोणाचा
योगदान होतं. तर जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी हे देखील हे स्थापन करण्यामध्ये यांचं योगदान होतं. याच बॉम्बे असोसिएशनचं पुढे 1885ला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे इथं बघितलं आपण की 1885ला बॉम्बे प्रेसिडेन्सी हे बॉम्बे असोसिएशनचं रूपांतरच बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये झालं. आणि ज्यावेळी हे झालं तेव्हा 1885चे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सदस्यांनीच जेव्हा दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते 85ला, तेव्हा गोवालिया टँक येथे एक परिषद भरवली, एक सभा भरवली. आणि त्या सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना केली. आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच पुढे भारताला स्वातंत्र्यता मिळवून देण्यात खूप मोठं योगदान दिलं. आपण पाहिलं की आणि तीच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आत्ताचा जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे तो म्हणजे इथं स्थापन झालेला 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभा किंवा सभा म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काँग्रेस म्हणतात, मराठीमध्ये सभा. तर इथं 1885ला बॉम्बे प्रेसिडेन्सीचे अध्यक्ष होते. आणि जी राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली त्याचे अध्यक्षपद 3 वेळा दादाभाई नौरोजी यांनी भूषवले. म्हणजे 1886ला लगेच दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की A.O. ह्यूम हे अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसचे. नंतर 1893ला दुसऱ्या वेळेला झाले आणि 1906ला तिसऱ्या वेळेला झाले. आता 1906 हे महत्त्वाचं आहे कारण की जहाल आणि मावाळ हा गट त्यावेळी सक्रिय होता. 2 गट होते काँग्रेसमध्ये, मावाळ आणि जहाल, आणि त्यांच्यामध्ये फूट पाडण्याची चिन्ह होती. तर 1906लाच ती फूट पाडणार होती अशी चिन्ह होती. पण त्यावेळी दादाभाई नौरोजी यांना अध्यक्ष केलं गेलं का तर फूट टाळावी. आणि दादाभाई नौरोजी यांचं खूप मोठं व्यक्तिमत्व होतं त्यावेळी, त्यांना सर्व मान द्यायचे. त्यामुळे मग इथं कलकत्ता अधिवेशन होतं 1906ला. इथं दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते आणि फूट टळली. आणि त्यावेळी दादाभाई नौरोजींनी ते आपण पाहिले की चतुर्सूत्री कार्यक्रम सुरू झालेला. चतुर्सूत्र म्हणजे 4 सूत्र. तर 4 सूत्र काय होती ती? पहिलं होतं स्वराज्य, दुसरं होतं स्वदेशी, तिसरं होतं बहिष्कार, आणि चौथं होतं राष्ट्रीय शिक्षण. म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं शासन पाहिजे आम्हाला, जशी त्यांची मागणी होती ब्रिटिशांकडून, आम्हाला स्वराज्य द्या, आमचं शासन आम्ही करणार. तर ही स्वराज्याची मागणी ह्या 1906च्या काँग्रेस अधिवेशनात केली गेली. म्हणजे स्वराज्याची अधिकृत मागणी करणारे पहिले व्यक्ती कोण असतील तर ते दादाभाई नौरोजी होते की ज्यांनी अधिकृतरित्या स्वराज्याची मागणी केली. स्वदेशी म्हणजे काय की स्वदेशी माल आपण वापरला पाहिजे, जसे की कपडे म्हणा किंवा कोणत्याही वस्तू ज्या स्वदेशी वापरल्या पाहिजेत. बहिष्कार म्हणजे इंग्रजी मालावर बहिष्कार टाका किंवा इंग्रजांचे जे काही इंग्रजांना फायदा करून देतील अशा गोष्टींवर बहिष्कार. आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपलं शिक्षण घ्या, भारतीय शिक्षण, भारतीय शाळा ज्या आहेत म्हणजे भारतीयांनी स्थापन केलेल्या आणि भारतीय चालवत आहेत अशा ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपली मुलं शिकवा. हा चतुर्सूत्री कार्यक्रम 1906ला कलकत्ता अधिवेशन, काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन, यामध्ये हा चतुर्सूत्री कार्यक्रम त्यांनी काँग्रेसने स्वीकारला. आणि हे स्वीकारणारे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्यामुळे स्वराज्य आपल्याला स्वराज्य म्हणले की आपण म्हणतो लोकमान्य टिळक, आणि त्यांचंच होतं स्वराज्याची ही संकल्पना जी गाजली ती लोकमान्य टिळकांचीच होती. पण जी अधिकृतरित्या जी स्वीकारली गेली ती दादाभाई नौरोजी यांनी स्वीकारली. आणि का स्वीकारली? काय तर ते 1906च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि त्या अधिवेशनामध्ये स्वीकारली गेली. मग ते
दादाभाई नौरोजींनी स्वीकारली. त्यामुळे कधी प्रश्न आला की स्वराज्य ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा कोणी स्वीकारली, कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कोणी स्वीकारली, तर ती दादाभाई नौरोजी. अधिकृतरित्या त्यांनी मागणी मांडली स्वराज्य ही संकल्पना. दादाभाई नौरोजी यांनी अर्थशास्त्र या विषयावर ग्रंथ लिहिले आणि खास करून भारतीय अर्थव्यवस्थेवर. आणि त्यांचा एक गाजलेला ग्रंथ म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. तर या ग्रंथामध्ये ब्रिटिश हे भारतीयांचे अर्थव्यवस्थेचे कसं नुकसान करतायत आणि स्वतःचा कसा फायदा करतायत, भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान करून स्वतःचा कसा फायदा करतायत हे दाखवून दिलं. यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताचं वार्षिक उत्पन्न जे आहे, दरडोई उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 20 रुपये आहे. फक्त एका माणसाचं दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे. आणि त्याचा खर्च जर काढला तर त्या एका माणसाला 34 रुपये इतका खर्च येतो आहे. म्हणजे जे वरचे 14 रुपये आहेत ते भारतीय कुठून आणणार? म्हणजे 20 रुपये उत्पन्न आहे आणि 34 रुपये खर्च होतं आहे. म्हणजे हे जी सत्ता आहे, हे जे शासनकर्ते आहेत ते कोणत्या पद्धतीनं चालवत आहेत, अर्थव्यवस्था कशी चालवत आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये गरिबी आलेली आहे, लोकांना 2 वेळचं अन्न भेटत नाही, हे त्यांनी सांगून दिलं. आणि त्यामध्ये त्यांनी एक संकल्पना मांडली होती की ड्रेन ऑफ वेल्थ, म्हणजे आर्थिक निस्सारण. तर ते सांगताना त्यांनी काय सांगितलं होतं की ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय आहे. तर ते म्हणाले की ब्रिटिश एक स्पंज घेतात आणि तो गंगेमध्ये बुडवतात आणि त्यामध्ये पुरेपूर गंगेचं पाणी घेतात, गंगा नदीचं, आणि तो तसाच स्पंज उचलून थेम्स नदीत नेतात. आता थेम्स नदी म्हणजे आपल्याला माहिती आहे की लंडनमध्ये थेम्स नदी आहे, जसं भारतामध्ये गंगा नदी आहे मोठी, तसं लंडनमध्ये थेम्स नदी आहे. तर तो स्पंज असाच नेतात आणि तो त्या थेम्स नदीमध्ये पूर्ण असा त्याचं पाणी काढून घेतात, म्हणजे निचोडतात. आपण म्हणतो ना हिंदीमध्ये निचोड, तर ते निचोडून ते टाकतात, म्हणजे एक थेंबही ठेवत नाही. तर त्या थेम्स नदीमध्ये टाकतात गंगेचं पाणी. परत तो स्पंज आणतात, एकदम कोरडा असलेला स्पंज, तो परत गंगा नदीमध्ये बुडवतात, परत तो पूर्ण भरून नेतात आणि थेम्स नदीमध्ये. तर इथं गंगा नदी म्हणजे काय आहे की भारताचं स्वरूप आहे, की भारताबद्दल प्रतीक आहे गंगा नदी. आणि थेम्स म्हणजे लंडन. तर गंगा नदीचं पाणी म्हणजे काय, तर भारताची जी संपत्ती आहे, मग ते भारताची एवढी संपत्ती नेत आहेत आणि ती जशीच्या तशी उचलून लंडनमध्ये नेत आहेत. आणि त्यामुळे काय होतं आहे की भारतामध्ये गरिबी होती, भारतीय लोकांचं जीवनाचा स्तर खाला होतो आहे, आणि लंडनमध्ये श्रीमंती होती, तिथल्या लोकांचा जीवनाचा स्तर खूप उंच आहे आणि प्रगती जी आहे ती लंडनचीच होती. इथं भारतीयांची प्रगती होत नाही. तर हे त्यांनी सांगितलं की ड्रेन ऑफ वेल्थ ही थेरी आहे किंवा सिद्धांत आहे. तर ह्या सिद्धांतालाच म्हणतात की आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. म्हणून दादाभाईंना म्हणतात आर्थिक निस्सारण सिद्धांताचे जनक. त्यांनी दुसरं एक सांगितलं होतं की एक वाक्य होतं त्यांचं की ब्रिटिश आम्हाला एवढे लुटतात, भारताला एवढे लुटतायत की त्यांना श्वासही घेऊ शकत नाहीत. एवढे म्हणजे लुटीपासून भारताला श्वास घेण्याचीही संधी मिळत नाही, असं ते म्हणत होते की एवढं लूट चालू आहे की त्यांना श्वास घेण्याचीही संधी नाही आहे. आता आपण पाहिलं तर भारतीय इतिहासामध्ये खूप काही लुटारू आलेत, म्हणजे अफगाणिस्तान किंवा अरब तिकडून लुटारू आलेत. जसं अब्दाली आला, त्याच्या आधी गजनी आला होता. पण ते लुटायचे आणि ते काय करायचे, यायचे, लुटायचे, परत माघारी जायचे, थोडा वेळ थांबायचे, काही वर्ष थांबायचे, 2 वर्ष, 4, 10 वर्ष थांबायचे, परत यायचे, परत लुटायचे, परत जायचे. मग त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ बंद असायचं, 100-200 वर्ष, परत कोणतरी यायचं, लुटायचं, जायचं. पण ह्या लुटीमध्ये भारताला एक वेळ भेटत होता. जरी लुटून गेले तरी ते काही इंग्रजांसारखे लुटून जात नव्हते एकदम, जसं की स्पंजचं उदाहरण दिलं की पूर्ण निचोडत तिकडे जाऊन, तसं ते नव्हते करत. ते यायचे, त्यांना जेवढं भेटेल, वर्षभर काय राहतील ते लुटायचे, जायचे, आणि परत काही वर्ष थांबायचे तिकडंच, 4-5 वर्ष. त्यांचं संपलं की परत यायचे, परत लुटायचे, जायचे, वापरायचे, ते संपले की परत यायचे. या पिरियडमध्ये भारताला वेळ भेटत होता स्वतःला परत उभं राहायचे. भारताला म्हणतात की सोने की चिडिया, म्हणजे भारतामध्ये ते क्षमता आहे की पडलं तरी ते परत उठून उभे राहणार. आणि ज्यावेळी हे यायचे आक्रमक मध्ययुगात, त्यावेळी ते असे यायचे, त्यामुळे भारताला संधी भेटत होती की परत आपलं
आपण विकास करावा, विकास होत होता भारताचा. तसं ब्रिटिशांच्या इथं तसं नव्हतं. ब्रिटिश इथंच आले, इथंच राहिले आणि ते लूट सतत चालूच राहिली, रोज लूट चालूच आहे. त्यामुळे ते म्हणायचे की भारताला या लुटीपासून श्वास घेण्याचीही संधी मिळत नाही, असं ते ब्रिटिशांबद्दल म्हणायचे. आपल्याला माहिती आहे कार्ल मार्क्स हा एक मोठा तत्त्ववेत्ता आहे किंवा एक अर्थतज्ञ आहे. तर त्या कार्ल मार्क्सने काय सांगितलं होतं की रेल्वे, जसे युरोपमध्ये रेल्वे आली की रेल्वेचा जसा विकास होत गेला तसा युरोपचाही विकास होत गेला. कारण की रेल्वे हे माध्यम जे आहे ते सर्वात स्वस्त माध्यम होतं. जसं की भूभागावरून तुम्हाला जर काही माल न्यायचा आहे तर ते स्वस्त ट्रान्सपोर्ट म्हणून रेल्वेची ओळख आहे. आणि आत्ताही आहे की आपण पाहिलं की आपल्याला जर एक दिल्लीवरून मुंबईमध्ये एक ट्रकनी माल आणायचा आहे, कोणताही रॉ मटेरियल असू द्या, आणि त्याला जर 10 रुपये खर्च होत असतील तर रेल्वेने आणल्यावर त्याला 3 ते 4 रुपये खर्च होतात. म्हणजे रेल्वे एवढं स्वस्त आहे. आणि त्यामुळे रेल्वेने कसं की जास्त माल आपण आणू शकतो. एका ट्रकमध्ये जेवढा येतो तेवढा, रेल्वेला किती डबे जोडले तरी एका वेळी जास्त माल येतो. आणि त्यामुळे रेल्वेमुळे विकास होतो तिथल्या प्रदेशाचा. तर युरोपमध्येही रेल्वेमुळे खूप विकास झाला होता. जसं की एकदम स्विफ्ट विकास, म्हणजे एकदम जलद विकास, तसा युरोपमध्ये विकास झाला होता रेल्वेमुळे. तर कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं की भारतात रेल्वे आली ना की भारतातही खूप जलद विकास होईल, भारताचा विकास होईल, असं कार्ल मार्क्सने सांगितलं होतं. तर दादाभाई नौरोजी यांनी कार्ल मार्क्सला सांगितलं, त्या कार्ल मार्क्सच्या विचारावर त्यांनी त्यांचं मत दिलं की भारतामध्ये रेल्वे आली पण भारताचा कसलाही विकास झालेला नाही आहे. तर रेल्वेमुळे फक्त ब्रिटिशांचाच विकास झाला. आणि ते रेल्वेला ब्रिटिशांसाठीची दुधारू गाय किंवा दुभती गाय असं म्हणत होते की दूध देणारी जी गाय असते त्याच्यापासून फक्त फायदाच असतो. तसं रेल्वे ही फक्त ब्रिटिशांसाठी दूध देणारी गाय आहे, भारतीयांसाठी नाही आहे. आणि ते बरोबरही होतं, कारण मुळात ब्रिटिशांनी जी रेल्वे आणली ती भारताच्या विकासासाठी नव्हतीच आणली, ती स्वतःच्या विकासासाठी आणली होती. कारण ब्रिटिशर्स इंग्रज हे व्यापारी होते आणि ते व्यापार करण्यासाठीच भारतामध्ये आले होते. आणि व्यापार करताना जो कच्चा माल आहे तो जमिनीवरून समुद्रापर्यंत नेण्यासाठी त्यांना एक साधनाची गरज होती आणि ते रेल्वे हे उत्तम साधन होतं. मग ते ब्रिटिशांनी रेल्वे ही भारतामध्ये भारतीय लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी आणली होती. आणि त्यामुळे रेल्वे 2 गोष्टींसाठी वापरतात, की एक मालवाहतुकीसाठी आणि एक पॅसेंजरसाठी, लोकवाहतुकीसाठी. तर ब्रिटिशांचा मेन उद्देश फक्त मालवाहतुकीचाच होता. आणि मालवाहतूक पण ते त्यांना जिथं योग्य आहे तिथंच ते रेल्वे ट्रॅक टाकत होते. आणि भारतीयांसाठी त्या रेल्वेचा उपयोग होत होता, पण दुय्यम ब्रिटिशांसाठी भारतीयांचं रेल्वेचा उपयोग हा दुय्यम होता. आणि स्वतःसाठी प्राथमिक त्यांचा उद्देश हा स्वतःसाठी होता आणि दुय्यम उद्देश भारतीयांसाठी. त्यामुळे दादाभाई नौरोजी म्हणले की ब्रिटिशांचाच फक्त रेल्वेमुळे फायदा होतो आहे, भारताचा अजिबात फायदा होत नाही, भारतीय लोकांचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा रेल्वेमुळे अजिबात फायदा होत नाही, ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा रेल्वेमुळे फायदा होतो आहे. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल आता अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचं एवढं विचार बघून किंवा भारतासाठी त्यांनी एवढं भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काम केलं, म्हणूनच त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे म्हणतात. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते. दादाभाई नौरोजी यांचं अजून वेगळं सामाजिक कार्य बघितलं तर त्यांनी 1848ला ज्ञानप्रसारक मंडळ हे मंडळ स्थापन केलं होतं. लोकांमध्ये शिक्षणविषयक जागृती यावी आणि समाजामध्ये जी रूढी परंपरा आहेत त्या नष्ट व्हाव्यात त्यासाठी ज्ञानप्रसारक मंडळ हे मंडळ स्थापन केलं होतं. तर या ज्ञानप्रसारक मंडळाचेच 2 शाखा होत्या, एक गुजराती आणि दुसरी मराठी. तर या मराठी शाखेचे अध्यक्ष जे होते ते दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर या ज्ञानप्रसारक मंडळाच्या मराठी शाखेचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर होते.
त्यानंतर त्यांनी 1848लाच स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी काढली. याबद्दलही आपण मागे माहिती घेतली होती मागच्या लेक्चरमध्ये. तर ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये त्यांना सहकार्य कोणी केलं तर दादाभाई नौरोजी स्वतः होते. त्याच्यानंतर भाऊदाजी लाड, त्याच्यानंतर विश्वनाथ मांडलिक, आणि सोराबजी शापूरजी. या व्यक्तींनी मिळून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही स्थापन केली होती. आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचंही यांना योगदान होतं ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये. ही सोसायटी कशासाठी स्थापन केली होती की भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांना त्याच्याबद्दल जागृती निर्माण व्हावी, शिक्षण जागृती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक कार्यामध्ये भारतीय युवकांनी योगदान द्यावं, समाजकार्य करावं, यासाठी ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली होती. त्यानंतर होम रूल लीग सुरू झाली होती. साधारणतः 1916ला होम रूल लीग ही सुरू झाली होती. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट हे 2 मुख्य नेते होते. यांच्या 2 शाखा होत्या आणि होम रूल लीग सुरू झाली होती. या होम रूल लीगचंही हेच 4 चतुर्सूत्री कार्यक्रम सांगितला मागाशी: स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वदेशी. हाच मुख्य उद्देश हाच होता होम रूल लीगचा. तर ह्या होम रूल लीगच्या 2 शाखा होत्या. एक टिळकांची शाखा होती आणि एक ॲनी बेझंट यांची शाखा होती. तर ते ॲनी बेझंट यांच्या शाखेचे अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजींची वृत्तपत्र जर आपण पाहिली तर 1854ला त्यांनी रास्त गुफ्तार हे वृत्तपत्र काढलं. त्या रास्त गुफ्तारचा अर्थ काय होतं की खरी बातमी हे वृत्तपत्र काढलं होतं. 1884ला त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र काढलं आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं सामाजिक कार्य केलं. अर्थकारणाविषयक त्यांचं कार्य केलं ह्या 2 वृत्तपत्रांमधून. याच्या अजून एक माहिती की दादाभाई नौरोजी यांचे जे खाजगी सचिव होते याचं काम मोहम्मद अली जिन्ना, जे की आपण पाहिले पाकिस्तानची फाळणी आणि नवीन पाकिस्तान हे वेगळा देश निर्माण करण्यामध्ये ज्या मोहम्मद अली जिन्ना यांचं खूप मोठं योगदान आहे. जे पाकिस्तानचे राष्ट्रपिता पण आहेत, जसे आपले महात्मा गांधी आहेत तसे मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. तर ते काही काळ दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. हा पण पॉईंट येऊ शकतो की दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणी कार्य केलं तर मोहम्मद अली जिन्ना. हे दादाबाईंचे खाजगी सचिव. खाजगी सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. तर आपल्याला समजलं असेल की दादाभाई नौरोजी यांचं भारतीय समाजकारणात खूप मोठं कार्य होतं आणि भारतातले सर्वच नेते जे समाजसुधारक आहेत आणि जे राजकीय नेते आहेत ते दादाभाई नौरोजी यांना खूप मान देत होते. जसं की महाभारतामध्ये भीष्म पितामहांना मान होता आणि त्या महाभारतामध्ये सर्वात वृद्ध पात्र होतं आणि सर्वात अनुभवी असं ते व्यक्तिमत्व होतं. तसं दादाभाई नौरोजी यांना भारताच्या समाजकारणातील किंवा राजकारणातील हे एक खूप अनुभवी असलेलं व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांना भारताचे भीष्म पितामह असं संबोधलं जातं. तर दादाभाई नौरोजी यांचा मृत्यू हा 1917 या साली झाला आणि दादाबाईंनी खूप समाजासाठी जे काय कार्य केलं ते आज आपण पाहिलेलं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं कार्य. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक पुढचा समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत.
तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.